हॅलो, आपण कोण बोलतोय? गवारी बोलतो. हा हा हा, ऐका ना, आता YouTube वर तुमची माहिती ऐकत होतो. बर. जुन्नर तालुक्यातून आहे ना? येस येस येस. जुन्नर मध्ये हा, बेल्ला बेल्ला गाव आहे. हा? बेल्ला बेल्ला म्हणून एक गाव आहे छोटं. आपलं बेल्ले. हा, बेल्ले बेल्ले राईट. हो 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 हो, जुन्नर तालुका. हा, तुम्ही कुठून बोलता? मी आंबेगाव तालुक्यातून मंचरच्या प्रॉपर आहे, पिंपळगाव खडकी. पिंपळगाव खडकी. ओके. हो हो. हा हा हा. तर आपलं ऊसाचं जरा नियोजन पाहिजे होतं, तेव्हा फोन केला होता मला. कधीचा ऊस आहे, कसा आहे म्हणजे आता लागवड? 86-032. आता तोडणीच्या फार कालावधीमध्येच आहे. आता तोडणी होऊन जायला लागत होती. आता झाली नाही अजून 2 दिवस बाकी आहे त्याला. ओके. हा. आणि 1 एकर आता 265 आहे लागण केलेला, म्हणजे जूनला लागण केलेली आहे. बाळभरणी मोठी भरणी होऊन गेलेली आहे. ओके. तर आता 2-2, 3-3 कांडी होई. आणि आता खोडवा आहे ना, खोडवा सर. हा. 2 एकर खोडवा आहे आपला. 2 एकर खोडवा आहे. मला वाटतं आता 12 महिने आता होतील म्हणजे तुटलेला. अजून कमीत कमी 2 ते 3 महिने कालावधी आहे. तर आपल्याला अपेक्षित काही साधारण किती महिन्यात तुमच्या इकडे ऊस तुटून जातो? आमच्या तिकडे ना सर, जूनला लागण केली का, तर नोव्हेंबर डिसेंबरच्या म्हणजे पुढच्या तुटतो. म्हणजे 14, 15, 16, 17 महिने लागतात कालावधी. म्हणजे सारखंच आहे आमच्या इकडच्या भागासारखंच आहे तुमचं पण. चला. हो 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 हो. तसं आता काय तुम्हाला सांगतो, जूनची लागण आहे गडीभर. मला वाटतं काहीतरी 21 जूनची लागण आहे. अजून तोड आली नाही. आम्ही काय झाले, खटार गाडी अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे खटार गाडीची अपेक्षा धरली होती ना. आम्हाला ते खटार गाडीवाले म्हणतात अजून 15 दिवस लागेल. साहेबांचं बोलणे. आता पाणी तुटलेला जवळजवळ महिना व्हायला आलेला आहे. तर त्यांना म्हणलं आम्हाला दुसरे काहीतरी हे करा, पूर्तता करा ना. पण आता मला सांगा सर, पाणी देऊन जवळजवळ 18 महिन्याचा ऊस व्हायला आला आणि 86-032 आहे आपला. बरोबर आहे. तर त्याची काय त्याचं काय? त्याचं आहे ना, आता ती तोडीला आहे ते, पण आता काय आवरेज निघेन ते निघेन. पण कांद्याची साईज लांब नाहीये पहिली गोष्ट, आणि वजनही नाही, जाडीही नाही. याचं सगळं सोल्युशन तुम्हाला भेटेल. हा हा हा. काय? फक्त स्टार्ट टू एंड तुम्हाला करावं लागेल. हो हो हो. म्हणजे सुरुवातीपासून तर एंड पर्यंत तुम्हाला आम्ही जसं मार्गदर्शन सांगू तसं तुम्हाला काम करावं लागेल. आता मी बातमी म्हणजे आपल्या तुमच्याच ती बातमी ऐकली. आणि बरं, शेणखत नाही वावराला आता आपण जे काही गरज नाही. शेणखत तुम्ही एक दाणा पण नाही टाकला तरी चालेल, कारण आपल्याकडे प्रोडक्टच त्या पटीचे आहेत. म्हणजे आणि ते पण ICR मान्यता प्राप्त प्रोडक्ट आहेत सगळे. ICR म्हणजे एक दिल्लीची संस्था आहे. बर. आणि तिचं गव्हर्नमेंटचं वाच असते सगळं. म्हणजे जितक्या ऑर्गॅनिक कंपन्या आहेत त्याच्यावर ICRचं मान्यता असते. म्हणजे त्यांचं वाच असते खरंच लिगल आहे का नाही, काही गोष्टी आहेत त्यांच्या. बरोबर आहे. हा, तर त्या मान्यता प्राप्त कंपनीचे सगळे प्रोडक्ट आहेत. ऐका ना सर, बोला की. आणि खत आहे ना, खत आता 1 एकरला आहे ना, सरी फोडताना ना आपल्या शेती अॅग्रो निरगुड सरला एक जैविक खत आहे सेंद्रिय. ओके ओके. हा, त्यांच्या 4 गुणी आणल्या होत्या. आणल्यात का? हा, त्या 4. आणि कारखान्याकडून 10-26च्या 3 आणि एक मॅग्नेश आपले सॉरी याची काय दुसरी एक 10 किलोची बॅग होती. बर. हे सगळं आणलंय आणि वापरलंय? हो हो, वापरलंय. ओके ओके, काय हरकत नाही. मग आपण फक्त लिक्विड मध्ये करू ना, आपण काय हरकत नाही त्याला. हा, पण ऐका ना सर, प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्यावर आपल्याला तुम्हाला निदर्शनात येणार आहे. चालेल ना, मला तुम्ही तुमचं नाव पत्ता शेअर करा व्हॉट्सअपला. हो, मी काय करू पण द्यावं सर, काय झालं आपले साधा मोबाईल आहे. असं आहे का? मोबाईल फक्त आपला पण व्हॉट्सअप आता जवळजवळ बरेच वर्षाचा मोबाईल झालाय. मोबाईल मध्ये काय एवढं आयडिया नाहीये. ओके ओके. युट्यूब तेवढं पुरतं तेवढं. हा, ते चालवता येते समजा. पण माझं काय म्हणजे, अहो सर, आम्ही 2 ते 3 वर्ष झाले ऊस शेती करतो. त्याच्या आधी तरकारी होते, बिटा फ्लावर याच्या. आम्ही त्याच्यातून पूर्ण बाहेर निघालो. ऊस शेती चालू केली. 1.5 एकरला पहिलं रासायनिक वापरलं.
खर्च जास्त झाला. 80 अवरेज निघालं. 1.5 एकराला 120 टन माल निघाला. बर 1.5 एकराला. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी 1.5 एकरला खाली मला वाटते 80 टन माल निघालाय. हा. आणि आता तोडणीला आहे. त्याचं काय आता तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सांगू शकाल. मला पक्का ऍड्रेस सांगा मला, मग मी लिहून घेतो वाटलं तर. सांगा मला तुमचा. अहो सर, पिंपळगाव खडकी, गव्हाळी मला. नाही जिल्हा सांगा. तालुका आंबेगाव. आंबेगाव तालुका. ओके. हा. जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. आणि आंबेगाव मध्ये कुठलं गाव? मंचरच्या पुढे 5 किलोमीटर पिंपळगाव. ओके. म्हणजे हायवेने जरी आपण आलो तर मंचर पासून 5 किलोमीटर अंतर आहे. हो. म्हणजे मंचर पासून पूर्वेला. ओके. भीमाशंकर कारखाना सर माहिती असेल ना तुम्हाला? हो माहिती आहे ना. मग तेथून समजा ते भीमाशंकर कारखाना पुढे आला. त्याच्यानंतर पारगाव आहे. पारगाव झाले निरगुड सर आहे. निरगुड सर. आणि निरगुड सर आणि मंचरच्या मध्ये पिंपळगाव आहे. पिंपळगाव म्हणजे हे तुमचं मेन लोकेशन आहे? हो. पिंपळगाव खडकी. पिंपळगाव खडकी. हो. पिंपळगाव खडकी. आता मी पाणीच भरतोय ऊस शेतीला. आता खोडवत पाणी चाललंय, तसंच पाणी भरलंय. आता काय खतावं सोडावं, काय औषध सोडावं, काही अक्कल नाहीये. एक काम करा ना, ऐका ना. हो. आता हे व्हिडिओ आहे ना, तुम्ही 1-2-3 जणांना अजून दाखवा. एक 4-5 फार्मर काय करा, तुम्ही तिथे एकत्र करा. पण अहो सर, आता त्याच्या मर्जीनुसार करतात. आता कोणी कोणाचं इथं शक्यतो आहे ना, ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट येईन का त्या टायमाला आपल्याला दाखवता येईल त्यांना. बरं ठीक आहे, चला. दाखवता येईल तुमच्यासाठी मी येतो तिथे बस. आता आमचं मला सांगा, जवळजवळ 3 एकर 3.5 एकर ऊसच आहे. 3.5 एकर ऊस आहे टोटल? हो. 2 एकर खोडवा आहे. 1 एकर 265, जवळजवळ 1 एकर आता तुटायला आहे. म्हणजे 4 एकरच्या आसपास आहे आपले. काय झाले सर, ऐका ना. बोला. उत्पादन कमी, खर्च जास्त झालेला आहे. उत्पादन कमी आणि खर्च जास्त झालेला आहे. खर्च वाईपाट जास्त आहे. हे कर, ते सोड, ते नको, हे कर. आणि अपेक्षित म्हणजे ऊसाची कांडी तुम्हाला सांगतो, लई खोडवा आहे ना, खोडवा 10-12 कांडी होय. आता 10-12-15 कांडी पर्यंत आहे. आणि थोडी पडझड झालेली ऊसांची. ऐका ना. आज आहे ना, मी आता त्याच प्लॉट मध्ये आहे आणि युट्यूबला पाहिल्याच्या नंतर काही फार्मर माझ्याकडे आले. बर. ते फार्मर काय सांगतात तुम्हाला ऐका, कारण ते लाईव्ह माझ्याकडे आले बरं का. हो. लाईव्ह वरच घेतले सर. ते म्हणले खरंच काय 47 कांडी आहे का? बघायला आले आज ते काय करा, आता 2 मिनिटं, आता ते आलेले योगायोगाने त्यांच्याशी बोला. तुम्ही काय म्हणता बघा ती. हो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. ऐका ना दादा. काय झालंय, आता तुमची बातमी मी ऐकली युट्यूबवर. तर 45, 46, 40च्या पुढे तुमची कांडी दाखवली. तर आपलं कसं आहे, परीक्षण म्हणजे त्याचे निम्म आहे आपलं म्हणायचं गडीभर. तुमची 45 आहे तर आमची 20च कांडी धरायची. 20-22च्या पुढे खर्च जास्त, वायफट. म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही काय आम्हाला जरा थोडं सांगू शकता काही? अहो, आजच्या घडीला आज आहेत 50च्या आसपास कांडी आहेत काही उसांना. बर. आता तोड चालू करणार आहे. आज प्रत्यक्ष काय प्लॉटोचे आहेत. प्लॉट इथंच उभे आहेत आम्ही, प्लॉटोचे. आता आमचं पण ऐका ना दादा. 86-032 आहे. 1 एकर आहे. त्याची मी अपेक्षा धरली कमीत कमी 60. आता ते 1 एकर आहे, पण 60 टन एक अपेक्षा धरली. पण त्यातूनही पण आत येते का बाहेर जाते आता ते सांगू शकत नाही. परंतु ना, अवरेज गेल्या वर्षी काढलं फक्त 50 अवरेज निघालं. खर्च वाईपाट जास्त झालाय. फक्त पण किती एकरच? 1 एकरला म्हणजे 1.5 एकरला 80 टन माल निघाला गेल्या वर्षी. खर्च किती झाला गेल्या वर्षी? खर्च जास्त झाला. खर्च जवळजवळ तुम्हाला सांगतो, मशागती सहित आपलं नांगरट, शेणखत सगळं मिळून जवळजवळ ₹1,00,000 खर्च झाला. खत औषधांचा. मग एवढा जर खर्च करून मग आपल्याला काय परवडणार शेती? नाही ना, ₹1,00,000 खर्च केल्यावर 60 टनाचे पैसे झाले किती? मला सांगा. 5-15 ₹1.5 लाख तेच झाले. हे 50,000साठी काम केलं काय वर्षभर?
आणि ऐका ना दादा, हा. दुसरी गोष्ट म्हणजे काय झाले, वायफट खर्च जास्त झाला. हा, वायफट खर्च झाला जास्त. असं हो. नका करू, असं नका करू. तुम्ही एक काम करा. हा. हो. आम्ही येतो तिकडं. हो. तुम्ही ना स्टार्ट पासून एंड पर्यंत एकच धरायचं आणि एकच खर्च करायचा. मग हो. आपलं किती बजेट होते, काय होते, आपला खर्च किती, आपलं उत्पन्न किती हो. येतं. हो. हो. आता हा प्लॉट आहे ना हो. कारखान्याला देणार आहे याच्यासाठी 100 टनाच्या ॲव्हरेजसाठी. बक्षीस कोणत्या कारखान्याला? वेगनरला. विघ्नर आपल्या शेजारीचे. हा, वेगनर आपल्या शेजारीचे आहेत. मग आता हा प्लॉट वेगनरला याच्यासाठी बक्षिसासाठी देणार आहे. बर. हा, मग आता ते किती ॲव्हरेज पडते आता तेच ते साहेबांना कॉन्टॅक्ट करतील ते. मग त्यांचं किती काय होतंय, ॲव्हरेज किती पडते आपल्याला. 100 ॲव्हरेज पडला पाहिजे ना. खर्च तसा केला तर आपल्याला ॲव्हरेज तरी 100 पडला पाहिजे ना. उत्पन्न झालं पाहिजे ना आपलं. आपला खर्च जास्त झाला आणि उत्पन्न कमी झालं मग त्याचं शेती करून काय उपयोग आहे ना. नाही ना. बरं आपण पाणी पण नाही ना सर, मोबलत पाणी देतो, जास्त पाणी सोडत नाही. हा, पाणी ना लिमिट मध्येच. बर. हा, जास्त पाणी नाही काय ते नित्र. नाही, प्लॉट येऊ आम्ही. प्लॉट आलो ना तर तुम्हाला परफेक्ट पाहिल्याशिवाय ना, मग पाहिल्याशिवाय परफेक्ट तुम्हाला सांगतो नाही काय चुकतंय, काय होतंय नेमकं, काय चुकलं, काय केलं पाहिजे. पाहिलं ना मग करता येईल आपल्याला ते. तुम्ही कुठे राहता नेमके? हो, चालेल. कुठे राहता तुम्ही नेमके? पिंपळगाव खडकी. खडकी पिंपळगाव मध्ये कुठे शिक नेमके? पिंपळगाव खडकी, मंचर निरगुडसर रोड. मनसर निरगुडसर रोडला. हो. काय नाव आहे म्हणलं? आडनाव पोखरकर. गवळी मला. बरं, चालेल. तुम्हाला फोन करून येतो. फोन करा त्यानुसार आहे ना. म्हणजे माणूस तिथं डायरेक्ट आपलं भीमाशंकर कारखाना आहे ना, तोच रोड आहे. हा, बरोबर. मग डायरेक्ट तुम्हाला सांगतो मंचर ते भीमाशंकर कारखानाच रोड आहे. हा, येस राईट. खडकी आपलं पिंपळगाव फाट्याहून मंचरहून आल्यावर सरळ खाली येतो तोच. हो. बस. बरोबर.